आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. निपाणीत प्रधानमंत्री आवास योजनेतील 1021 घरांचे लवकरच वितरण. कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही, आमदार शशिकला जोल्ले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब, निराधार व गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर हे स्वप्न साकार करण्यासाठी निपाणी मतदारसंघात प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. निपाणी नगरपालिका आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रारंभी पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. आमदार जोल्ले म्हणाले की निपाणी नगरपालिका आणि महसूल विभागामार्फत अर्जदारांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून 1021 पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना लवकरच लॉटरी पद्धतीने घरकुलाचं वितरण करण्यात येणार आहे. घरांचे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून शासनाच्या नियमानुसार वयोवृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांना भूतळावरील घरे प्राधान्याने देण्यात येतील. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता वेळेत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. याशिवाय सुमारे 200 घरे अद्याप उपलब्ध असून घरकुलासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी अर्ज सादर करून आवश्यक शुल्क भरावं, असंही त्यांनी सांगितलं. विरोधकांनी निपाणीतील जनतेची दिशाभूल करू नये. निपाणीच्या जनतेचा आपल्यावर विश्वास असून आगामी काळात जनता विरोधकांना योग्य उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करताना माता भगिनींसह सर्व पात्र कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं आमदार जोल्ले यांनी स्पष्ट केलं. यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, भाजपा शहराध्यक्ष राजू कुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हालशुगरच्या उपाध्यक्षा सुनीता पाटील, माजी नगरसेवक संतोष सांगावकर, सुनील पाटील, बंडा घोरपडे, दत्तात्रेय चोत्रे, सागर मिरचे, विजय टवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. 2013 पासून 2026 पर्यंत आजपर्यंत ह्या निपाणी तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये भरपूर विकास घडलेला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आज दिसतंय आणि आहे. आज विशेषतः आपल्या निपाणी नगरीमध्ये जे काही प्रधानमंत्री आवास योजना आपल्या निपाणी नगरच्या ज्या कुणाला जागा नाही आहे, ज्या कुणाला घरकुल नाही आहे, तशा एक निराधार कुटुंबाला एक आधार देण्यासाठी आपण घरकुल योजना मंजूर करून आणलं होतं. आणि ते काय पद्धतीने आजपर्यंत चालत आले तुम्हाला माहित आहे. परंतु गेल्या मीटिंग पासून आता घरकुल वितरण करण्याच्या पूर्वभावी हे सभेमध्ये आणि आपल्या पत्रकार बैठकमध्ये आज आपल्यासोबत आपले कमिशनर, आपले तहसीलदार आणि सर्व विद्यमान या ज्येष्ठ नेते आणि पत्रकार बंधू, मी सांगितलं विकास करण्यामध्ये निपाणीला कुठलाही अन्याय होऊ नये, निपाणीच्या जनतेला कुठलाही अन्याय होऊ नये, अशा पद्धतीचा विकास आजपर्यंत करत आलेला आहे. मी सांगितलेल्या पद्धतीनं ज्या वेळेला मी आमदार झालो 2013 ला, त्यावेळेला भरपूर असे गरीब महिला येऊन माझ्याकडे भेटत होत्या. वहिनी, आम्हाला घरकुल नाही आहे, आम्हाला राहायला घर नाही आहे, असू दे घर बांधायला पैसे सरकारकडून देऊ, परंतु जागा तरी आहे काय म्हणून विचारलं तर जागा देखील नाही म्हणून अनेकांनी माझ्या समोर डोळ्यामध्ये अश्रू आणून सांगितलेलं उदाहरण माझ्याकडे आहे. म्हणून मी विचार केला आणि आमच्या तुमच्या सगळ्यांच्या सुदैवानं 2014 ला आपल्या भारत देशाच्या एका इतिहासामध्ये आपले नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा 2014 ला आपल्या भारताचे प्रधानमंत्री म्हणून झाले. आणि त्यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांचं स्वप्न होतं की भारत देशामध्ये निपाणी एवढंच नाही, भारत देशामध्ये कोणी असा व्यक्ती आपल्याकडे घरकुल नाही, स्वतःचं घर नाही असं होता कामा नाही. त्याचं स्वतःचं घर, त्याचं हक्काचं घर त्याला असणं गरजेचं आहे. कारण सगळेजण गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे किंवा मध्यमवर्गीय असू दे, सगळ्यांचा माणूस आहे म्हटल्यावर त्यांच्या इच्छा असतात, आशा आकांक्षा असतात आणि सगळ्यांचा आशा असते की शेवटच्या क्षणाला माझा श्वास जाताना मला स्वतःचं हक्काचं घर पाहिजे आणि त्या घरात माझं सगळं झालं पाहिजे.
आणि हे स्वप्न आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी निपाणी एवढंच नाही तर अख्ख्या देशामध्ये हे प्रधानमंत्री आवास योजना ही योजना सुरुवात केली. आपल्या निपाणी नगरीमध्ये देखील माझं पण, मी एक महिला म्हणून, मी एक आई म्हणून, मी एक घरची गृहिणी म्हणून मला पण माहित आहे की कुणाचं घर नाही त्यांचं अवस्था काय होत आहे. एक स्वतःचं घर असू दे, छोटंसं असू दे, परंतु स्वतःचं हक्काचं घर असलं तर ते समाधान वेगळं असतं. म्हणून मी प्रयत्न केला आणि त्या वेळेला आपले अण्णासाहेब जोल्लेजी खासदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री आवास योजना माझ्या निपाणीमध्ये देखील हे घरकुल आणायचं म्हणून भरपूर प्रयत्नानंतर 27/12/2018 ह्या वेळेला म्हणजे अण्णासाहेब अजून 19ला खासदार झाले, परंतु त्याच्या आधीपासून जे 14 पासून आपल्या मोदीजींचं एक स्कीम होतं त्याच्यासाठी आम्ही धडपडून 27/12/2018 ला 1812 घरकुलांचं आपण इथं मंजुरी आणलेलं आहे. बघितलं आणि त्याच्यामध्ये हे घरकुल बांधून दिल्यानंतर तिथं जाणाऱ्या व्यक्तींना, कुटुंबांना एक सुसज्जित वातावरण असलं पाहिजे, चांगलं वातावरण असलं पाहिजे आणि तिथं हवेशीर असलं पाहिजे, त्यांना आजूबाजूला देखील चांगलं जागा असलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेला एक चर्चा केलं आणि आम्हाला पट्टणकुडी रस्त्यावरती, पट्टणकुडीच्या त्या रस्त्यामध्ये जे काही आपलं नगरसभेचं जागा होतं ते जागा आपण त्याला घेतलं आणि तिथं हे घरकुल योजनाचं उद्घाटन त्यावेळेचे आपले मंत्री सोमण्णा येऊन त्या घरकुलांचं उद्घाटन देखील त्यावेळेला केलं होतं. आणि ते करत असताना 2018 ला मंजुरी मिळालेलं मध्ये आपल्याला माहित आहे की 3 वर्ष कोविडचा पिरियड झाला, त्याच्यानंतर फंड रिलीज व्हायला देखील मागं पुढं झालं, थोडस खूप भरपूर अडचणी आल्या, तरी पण त्या अडचणीला टक्कर देऊन आणि ती घरकुल व्हायला पाहिजे आणि ते माझ्या जनतेला मिळायला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न भरपूर करून ते देखील आपण पूर्णत्वाकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून झालेला आहे. आणि आपल्याला जे काही घरकुलांचं पत्रकार बांधवांना सगळ्यांना माहित आहे, इथं असणाऱ्यांना माहित आहे की कर्नाटकामध्ये निपाणी भागामध्ये बघितलं तर लाभार्थी गरीब आहे आणि त्यांना कन्नड डॉक्युमेंट देखील करता येत नाही. तरी देखील नगरपालिकेकडून माझ्या ऑफिसकडून PRO कडून आम्ही हे सगळं ऍडव्हर्टाइज दिलं, पेपरमध्ये दिलं, रिक्षा देखील आम्ही फिरवलं आणि कोण लाभार्थी आहेत तुम्ही येऊन भेटा आणि त्यांना डॉक्युमेंट देखील आपण व्यवस्थित करून त्यांचं पैसे भरून घेणं, लोन करून देणं हे सगळं देखील मी असू देत किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना आम्ही वारंवार जागृत केलं आणि त्यांना कसं करायचं हे देखील आपण A to Z पहिल्या टप्प्यापासून त्यांना मदत करून आज ते लाभार्थी ह्याला योग्य झालं पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्यावेळेला देखील ह्याच्या सोबत ते बिल्डिंग करत हे देखील आपण करून घेतलेलं होतं. त्यानंतर हे सगळं झालं, मध्ये तिथं पाण्याचं व्यवस्थाचं पण भरपूर प्रॉब्लेम झालं होतं कारण त्याच्या एस्टिमेट मध्ये ते पाण्याचं वगैरे पाहिजे तेवढं नव्हतं. ओव्हरऑल जे काही आम्ही मूलभूत सौकर्य म्हणतो ते देखील त्याच्यामध्ये थोडं कमतरता होतं. ते सातत्यानं मी पाठ लागून घेऊन तिथं सुंदर असं रस्ता केलाय, तिथं गटरी केलं, ओव्हरहेड टँक केलंय, पाण्याचं कनेक्शन दिलंय आणि तुम्हाला माहित असू दे की ज्या वेळेला पहिलं आश्रय कमिटी आपल्या लाभार्थ्यांच्या बरोबर त्या जागेवरती झालं त्याच्या आधीपासून म्हणजे गेल्या 1 वर्ष झालं इलेक्ट्रिसिटी तिथं कनेक्शन द्यायला काय प्रॉब्लेम झालाय हे मला माहित आहे. कारण अजून देखील परवाच आता 8 दिवसाच्या पाठीमागं आपल्या राजीव गांधी हाऊसिंग बोर्ड कडून ते पैसे भरण्यात आलं आणि आता इलेक्ट्रिकल कनेक्शनचं ते परमिशन देखील आपण मिळवून घेतलंय आणि ते देखील आपल्याला मंजूर झालं. हे करत असताना घरं बांधली आणि लाभार्थ्यांना दिलं हे बरोबर नाही आहे. ज्या वेळेला लाभार्थी राहायला जातात त्यावेळेला सर्व मूल सवलती त्यांना पाहिजे तरच ते समाधानानं होत आहे.
म्हणून घरकुल झालं, रस्ते झाले, गटरी झाले, पाण्याचं झालं, इलेक्ट्रिशियनचं व्यवस्था देखील आता झालेलं आहे, मंजूर झालंय. आता मीटर देखील बसवायला सुरू होणार आहे. हे करत असताना आपल्याकडून काय 17/3/2026 ला हे आपण एक आशा कमिटीचं मीटिंग आणि लाभार्थ्यांचं मीटिंग जागेवरती आम्ही घेतलो होतो मार्च मध्ये. आणि जागेवरती का घेतलं तर लाभार्थी देखील ते घर बघायला पाहिजे. त्यांना काहीतरी तिथं संशय असेल तर त्यांनी सांगून देत आणि तिथं बघितलं की समाधान होईल आणि त्या कमिटीमध्ये आपण ते बघायचं द्यायचं म्हणून आपण त्या वेळेला देखील तिथे एक मीटिंग बोलवलं होतं. आणि हे करत असताना ह्या 600 लोक की वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं आणि जे पैसे भरलेलं क्लिअर आहे त्यांना आपण लॉटरीच्या माध्यमातून घरकुल योजना द्यायचा असा आपण तिथं निर्णय घेतला होतं. आणि तिथं देखील पत्रकार बंधू तुम्ही सगळे होते आणि तिथं ओपन मध्ये आम्ही आव्हान केलं होतं की कोण 3 हप्ते भरले, कोण 2 हप्ते भरले, कोण 1 हप्ता भरलाय, त्यांनी देखील लवकरात लवकर 4 हप्ता क्लिअर करून घ्या आणि सगळ्यांचं मिळून आपण घरकुल वितरण करण्याचा एक विचार लवकरात लवकर करतो. त्या पद्धतीनं आपण तिथं सांगितलं होतं. हे 17/3/2026च्या दिवशी ते झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये थोडस तक्रार आलं की असणाऱ्यांना घरं दिल्यात, हे केल्यात. म्हणून मी कुठल्याही बाबतीत आजपर्यंतच्या निपाणीच्या विकासाच्या इतिहासामध्ये कुणालाही अन्याय होऊ दिलेलं नाही आहे. आणि कधीही जातपात पण बघितलं नाही, पक्षपात पण बघितला नाही. अशा विषयांमध्ये हे जे 1000 आज आमच्याकडं 1021 लोक आज घरकुलाचं 4 हप्ते भरले. त्याच्यामध्ये आम्ही कधीही पार्सलिटी केलं नाही, कारण हे प्रत्येक गरीब महिलेला जाणारं घरकुल आहे. ह्याच्यामध्ये कुठलं जात आहे, कुठला पक्ष आहे हे कधीही आपण बघितलेलं नाही आहे. आणि आजपर्यंतच्या विकासाच्या इतिहासामध्ये पण अशा कुठल्याही पद्धतीचा आपण ते भेदभाव केलेला नाही आहे. म्हणून आम्ही त्यावेळेला आव्हान केलं, अजूनही कोण पैसे भरणार आहेत लवकरात लवकर पैसे भरा आणि तुम्हाला सगळ्यांना देखील घरकुल आपण वितरण करून देणार आहे. त्या पद्धतीनं जरासं तक्रार आल्यानंतर मी कमिशनरना असू दे, तहसीलदारांना असू दे स्पष्टपणे सांगितलं होतं, असं काहीतरी डोळ्या नजरेनं झालं असेल किंवा अधिकाऱ्यांच्या कडून झालं असेल तर ते एन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून एन्क्वायरी सुरू झाली. त्याच्यामध्ये एक 8-10 घरं असं आमच्या लक्षात आलं तरी परत आम्ही एन्क्वायरी केल्यानंतर एक तुम्हाला स्पष्टीकरण देतो. एका कुटुंबामध्ये 2 भाऊ मिळून असतात किंवा सासू सासरा आणि सून मुलगा मिळून असतात. त्याच्यानंतर समजा एक असं उदाहरण आहे, सासू सासरा आणि मुलगा आणि सून होती, मुलगा वारल्यानंतर सून बाहेर पडले. मग ते सुनाला आधार पाहिजे काय नको? आणि ते आधार कार्ड असू देत, त्यांचं रेशन कार्ड असू देत, जे नियमाप्रमाणे आहे त्या नियमाप्रमाणे असून त्यांनी बाहेर पडलं असतील तर त्यांना घरकुल देणं हे आमचं कर्तव्य देखील आहे. आणि त्या वेळेला देखील ते सर्व एन्क्वायरी करून आम्ही रिपोर्ट तयार करून त्या पद्धतीचं कुठलंही याच्यामध्ये आढळलेलं नाही आहे. परत आपल्याकडून काय झालं, ते पैसे भरायला सुरुवात केलं. 3 टप्पे भरलेले नाही, 2 टप्पे भरलेला नाही. आणि त्या पद्धतीनं परत आम्ही ते ऍड करत गेलो. त्याच्यामध्ये ते ऍड करत जात असताना जे सेकंड मीटिंग त्या जागेवरती झालं, त्याच्यामध्ये काय गोंधळ झालं ते मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, ते तुम्हाला सगळ्यांनाही माहीत असलेलं आहे. आणि मी देखील तिथं जे काही विरोधकांनी विचार मांडला होता त्याला करेक्ट उत्तर मी त्या दिवशी दिलोय. आणि त्याच पद्धतीनं तरी देखील आपण तिथं 600 घरांचा पहिल्या टप्प्याचा आपण लॉटरी उचलतो म्हणून सांगितलं होतं, तरी पण 200 लोक परत लगेच पैसे भरल्यात म्हणून आम्ही टोटल 800 लोकांचं आपण तिथं लॉटरी उचलायचं व्यवस्था त्या दिवशी केलं होतं. मी एवढंच सांगू इच्छितो की 1800 समथिंग घरं आहेत आमची, अजूनही 200 रिकाम आहेत. एवढं सगळं देऊन देखील अजूनही 200-300 रिकाम आहेत. अजूनही पत्रकारांना विनंती करतो, अजून कोण असलं तर तिथं पैसे येऊन भरा. असल्याला उरलेलं घरं पण आम्ही द्यायला तयार आहे. परंतु ते देत असताना राजकारण करणं योग्य नाही आहे. म्हणून त्या तारीखपर्यंत आपण जे काही डेडलाईन दिलं होतं
नगरपालिकेकडून तरी घरोघरी सर्वे झालाच, एवढंच नाही तर तहसीलदार रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून देखील सर्वे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड जे काही घरकुलला लागणारा सर्व डॉक्युमेंट्स जे काय आहे ते सगळं व्यवस्थित आज फायलिंग झालेलं आहे. आधी देखील झालेलं होतं, तरी पण आपल्याला संशय नको म्हणून आणि एकदा केलेलं आहे. आणि जे काही तिथं थोडं लोक प्रॉब्लेम करत होतं की आम्ही पैसे भरले परंतु आमचं यादीत नाव यायला नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एक व्यक्ती येऊन तिथं स्टेजवरच सांगत होता मी पैसे भरले माझा नाही, तर तुमच्या समोर यादी काढली आणि 228 ते 48 नंबरचं त्याचंच नाव होतं. म्हणजे हे दिशाभूल कसं करावं लागलं हे जरासं पत्रकारांना विनंती आहे की हे जनतेला कळालं पाहिजे. कोण आहे तर समोर या म्हणताना येईना, आलेला एक व्यक्ती त्याचं पण आम्ही त्याच्या लिस्ट मध्ये नाव होतं ते पण काही नाही, तो कसं भांडतोय. त्याची मिसेस येऊन मला पाया पडते, वहिनी चुकीचं झालं, तो पिऊन येऊन तसं करायला लागलाय मला. म्हणजे दिशाभूल करून निप्पाणी तालुक्याच्या जनतेला कसं दिशाभूल करायला लागल्यात हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आज सगळं एन्क्वायरी झालंय. आता ऑलरेडी एक लिस्ट नगरपालिकेमध्ये हच्चीला लावलेलं आहे. अजूनही तक्रार असलं तर आणून द्या म्हणून ते जे काही सांगितलं होतं त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर 12चं लिस्ट लावलेलं होतं, 12/7चं लास्ट डेट होतं त्याला. त्याच्यामध्ये सगळेजण येऊन बघून गेल्यात. 9 लोकांचं काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम होतं, त्या 9 लोकांना देखील अटेंड केलेलं आहे आणि अटेंड केलं आणि त्यांचं जे काही पैसे भरायचं रिसिट त्यांनी आणून दिलं नाही तर नगरपालिकेचं चूक नाही आहे. तिथं आणून देऊन नगरपालिकेचं लिस्ट आलं नाही तर नगरपालिकेचं चूक आम्ही म्हणू शकतोय. तर ते 9 लोक पण जे आक्षेप केलं होतं त्यांचं पण डिटेल सगळं क्लॅरिटी घेतलं आणि ते देखील ऍड करून आज 1021 लोकांचं घरकुलांचं पट्टी यादी तयार आहे. अजूनही देखील ते खाली लावलेलं आहे आणि नक्कीच ह्याच्याबद्दल आपण सर्वांनी त्याचा लाभ लवकरात लवकर घेऊ शकताय माझ्या बेनिफिशरी सगळं. आणि रेव्हेन्यू कडून पण सगळं सर्वे आता झालेलं आहे. आज रिपोर्ट येतोय, आज संध्याकाळपर्यंत रेव्हेन्यूचा पण रिपोर्ट येतोय. मला नक्की विश्वास आहे की ते पण रिपोर्ट सगळ्यांच्या बरोबरच असणार आहे. ते रिपोर्ट आलं की लगेच आपण काय करणार आहे ती यादी तयार करून सार्वजनिक प्रकटन घालणार आहे. ते घातल्यानंतर ते जेवढं त्याचं मुदत असेल ते मुदत झाल्यानंतर आपण लॉटरी सिस्टम मध्ये आणि कुठल्या पद्धतीने आपण करतोय ते पुढं आपण करून त्या लाभार्थ्यांना ते घरकुल देण्याची योजना लवकरात लवकर होणार आहे. हे करत असताना पत्रकारांना विनंती आहे, एक तुम्ही ते हेडलाईन घाला सिनियर सिटीजन हे आणि तिथं काढायला गेल्यानंतर ते आणि काय ते तक्रार येऊ नये. जे कोणी सिनियर सिटीजन आहे आणि अपंग आहे त्यांना ग्राउंड फ्लोरच देणार, कारण सिनियर सिटीजनना वरती जायला येत नाही, अपंगांना वरती जायला येत नाही. आणि सरकारच्या नियमात देखील तसंच आहे. सिनियर सिटीजन जे असतील वयस्क लोक अपंग लोक ग्राउंड फ्लोर होईल आणि त्याच्यानंतर आपण काय लॉटरी वयस्क लोक आणि अपंग लोक. मी विनंती करतो पत्रकारांना त्यांनी वयस्क आहे म्हणून त्यांनी डॉक्युमेंट्स आणून द्यायला पाहिजे, कारण दिलं नाही तर आम्ही सिलेक्शन करू शकत नाही. त्याने आणून दिल्यानंतर ते एन्क्वायरी करून ते सिलेक्शन झाल्यानंतर ग्राउंड फ्लोर त्यांना होईल. आणि ह्या पद्धतीनं आपण हे घरकुल योजना कुणाच्यावरही अन्याय करायचं प्रश्नच येत नाही, जातभेद बघायचं प्रश्न येत नाही, कुठला पक्षाचा आहे बघायचा प्रश्न येत नाही. आपल्या निप्पाणी मतदारसंघाच्या सर्व माता बहिणींना हे घर मिळणार आहे. मी पण एक महिला आहे, मला त्याचा अनुभव आहे, म्हणून त्या 800 किंवा 1021 लोकांना कुठेही अन्याय मी करून देणार नाही. आणि अजूनही कोणतं राहिलं असतील तर त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट्स आणून द्या, पैसे भरायला सुरू करा. उर्वरित आपण 200 घरं जे काही आहेत ते देखील आपण द्यायला तयार आहे. हे करत असताना माझ्यावर आणि एक आरोप झाला, भिवशी गावाचं, पट्टणकुडीचं, खेड्यातली लोक इथं घरकुल दिल्यात आणि अशा पद्धतीचं इथं तक्रार झालंय. तसं कुठलं आहे दाखवावं. मी विचारलं अधिकाऱ्यांना काय झालंय, खेड्यातली लोक कोण आलेत का इथं, तर नाही त्यांनी असतील त्या खेड्यातली परंतु आणि नक्कीच करून देणार असं सांगून येणाऱ्या हे सगळं फॉर्मॅलिटी झालं की आता काय लास्ट लिस्ट लावल्यानंतर
जे काही प्रोसेस असते ते केल्यानंतर आपण ते घरकुल योजना आणि लाईट फिटिंग देखील करून ते घरकुल योजना आपण वितरण करणार आहे. मतदार बंधू बहिणी सगळे जणांचा विश्वास माझ्यावर आहे. मी कसं करतोय, कुठल्या पद्धतीने काम करतोय, गेल्या 12 वर्ष कुठल्या पद्धतीने काम करत आलोय हे सगळ्या माझ्या तालुक्याच्या मतदार बंधू बहिणींना माहित आहे. म्हणून विरोधकांनी याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि नक्की त्याला उत्तर आपली जनता तुम्हाला देणार याच्यात काही संशय नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी ह्या लाभार्थ्यांचं जे तळतळा तुम्ही घेतला ते आता मी बोलणार नाही, परंतु असं घेण्याचा प्रयत्न करू नका. राजकारण करायला नको म्हणत नाही, परंतु असं गरीब लाभार्थ्यांच्या आणि ते पण महिलांचं तळतळ घेऊ नका. हे एवढं माझं विनंती आहे. विनंती म्हणतो मी, त्यांना काय म्हणणार नाही, परंतु अशा टाईपचं तुम्ही हे राजकारण करू नका. करणं योग्य पण नाही आहे. मी काय करायला पाहिजे मला माहित आहे. मी माझ्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करायला लागलो आणि अधिकारी देखील त्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करायला लागले. तर लवकरात लवकर घरकुलचं जे काही गोंधळ आहे ते लाभार्थ्यांना मी विनंती करतो, लवकरात लवकर तुमच्या हक्काचं घर तुम्हाला मिळणार आणि सामूहिकरित्या उद्घाटन करून मीच येणार तिथं उद्घाटनला देखील म्हणून सांगू शकतो. धन्यवाद. 1012 now plus करके 1000 त्यांनी पण एलिजिबल असल्यामुळे सर ಅದು ಎಲಿಜಿಬಲ್ ನಾನ್ ಎಲಿಜಿಬಲ್ ಲಿಸ್ಟ್ ಸರ್ ಅದೀಗ ಸರ್ವೆ ಆಗೈತಿ ಸರ್ವೆ ಇವತ್ತು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ लागलं तर ते आम्ही सोडणार आहे. तसं असलं मी तुम्हाला सांगितलं हे पत्रकार बैठक मध्ये कळत न कळत अधिकाऱ्यांच्या कडून झालं असेल, मी इथं येऊन बघू शकत नाही. अधिकाऱ्यांच्या कडून झालं असेल तर आम्हाला विथ प्रूफ द्या, आम्ही त्याचं एन्क्वायरी करतो. अजूनही कोणतर भरणार असतील किंवा एक हप्ता भरून अजून तटलंय म्हणून समजा, त्यांनी देखील भरा. त्यांनी देखील अजून 3 हप्ता भरा. कोण आणि नवीन भरणार असलं तर भरा. हे 1021 क्लिअर झाल्यानंतर ते पण आम्ही कन्सिडर करून दुसऱ्या लॉट मध्ये ते देखील आम्ही क्लिअर करतो. त्याच्यात काहीही वाद नाही आहे. आणि हे करत असताना आता महिन्यात एक भरलं, 4 महिन्याला एक भरलं, 1 वर्षाला एकदा भरलं असं नको. त्याला एक आम्ही पेपर नोटिफिकेशन डेडलाईन आम्ही तारीख देतो. ऑफिशियली तारीख त्यांना आम्ही देतो. हे झाल्यानंतर त्या तारीखच्या आत त्यांनी सगळेजण पैसे भरले तर ते देखील आपण करून द्यायला तयार आहे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.